राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आपल्याबरोबर आहेत. सर, आज राज्याचा अर्थसंकल्प आहे. दादांना किती मिस करताय? दादांनी विक्रमी अर्थसंकल्प या राज्याचे सादर केलेले होते. आज दादा हयात नाहीत. आज आम्हाला ते गुलाबी जॅकेट दिसणार नाही. त्यांचा तो कणखर आवाज, त्यांनी लिहून आणलेल्या शायरी आणि अतिशय प्रांजळपणानं आणि राज्याला पुढं जाणारं असं ते अंदाजपत्रक त्यांचं असायचं. मला वाटतं आज अर्थसंकल्प मांडला असता तर 12वा झाला असता आणि काही 1-2 वर्षांनी एक राज्यातलं शेषराव वानखेडे साहेबांचं रेकॉर्ड त्यांनी मोडलं असतं. आज या सगळ्याच गोष्टी दुर्दैवानं आज आमच्यात नाहीत. दादा आज हयात नाहीत. त्यांच्या फक्त आठवणी आमच्याजवळ आहेत. आज ते गुलाबी जॅकेट, तो आवाज आज दिसणार नाही आणि याची फार मोठी खंत आम्हाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दादांच्याबद्दल माझ्या भावना काय आहेत आणि या भावना व्यक्त करत असताना मी कधीच मला सांभाळू शकत नाही. पण दादांचं आजचं बजेट न होणं हे आमच्या दृष्टीनं फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर अल्पसंख्याक समाजाला सातत्यानं दादांनी एक मोठंच पाठबळ दिलं. तुमच्या माध्यमातून ते समोर देखील आलं, कारण की सातत्यानं तुमच्यावरती विरोधक टीका करत होते, परंतु दादा एक असं व्यक्तिमत्व होतं की ते तुमच्यासोबत खंबीरपणे राहिलेलं आहे. आता मात्र अल्पसंख्याक समाज हा पोरका झाला असं वाटतंय का तुम्हाला? दादांचा विचार होता की छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकर यांचा पुरोगामी विचार घेऊन त्यांनी राजकीय तत्त्वज्ञान आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार घेऊन त्यांनी राजकारण केलं. आणि युतीमध्ये आम्ही ज्यावेळी सामील झालो त्यावेळी हा विचार आपण सोडणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना सांगितलं. आणि त्यामुळं सर्व बहुजन समाज, मग त्यामध्ये हिंदू समाज असेल, मुस्लिम असेल, त्यानंतर लिंगायत असेल, जैन असेल, या सगळ्या बहुजन समाजाचा विशेषतः ते नेते होते आणि शेतकऱ्यांच्यावर फार त्यांचं प्रेम होतं. खरं तर अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघात होतो आणि एक FIR देखील या सगळ्या संदर्भात होत नाही आहे. सातत्यानं रोहित पवार पत्रकार परिषदा घेत आहेत. अपघात या सगळ्या संदर्भातले प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. नाही, त्याबद्दलचे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहे. CBIची मागणी केलेली आहे. मला वाटते CIDची चौकशी चालू आहे आणि केंद्र सरकार याची माहिती घेते आणि मला वाटतं ह्याच्यात जर घात आणि पात असेल तर निश्चितपणानं छडा लावणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. परंतु CBIची चौकशी मान्य का होत नाहीये? कारण की तुम्ही स्वतः सुनेत्रा पवार सगळेजण भेटतात तरी सरकार ऐकत नाहीये. आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. खरं तर आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ होते मंत्री. ते म्हणतात की पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू आणि CBIच्या द्वारे ही सगळी चौकशी करण्यात यावी विमान अपघाताच्या संदर्भातली. त्या सगळ्या संदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा करू असं मत जे आहे ते मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.